स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम राष्ट्रगानाचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन शनिवारी उत्साहात साजरा झाला। नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कमिटी कार्यालयात ध्वजारोहण सोहळा झाला। त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी उपस्थित होते। पण वंदे मातरम गीत सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे गीत थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यातून त्यांनी वंदे मातरमचा जाणून बुजून अवमान केला। या घटनेनंतर विविध सामाजिक संस्था संघटनांकडून सोनिया गांधी यांचा निषेध होतोय। भाजप युवा मोर्चाच्या वतीनंही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं झाली। युवा मोर्चाचे सरचिटणीस वल्लभ देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी वल्लभ देसाई यांनी केली आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या वंदे मातरम गीत गायलं। यावेळी भूषण कानकेकर, जयेश पाटील, विवेक राजवर्धन, अनिकेत अतिग्रे, महेंद्र चव्हाण, सागर पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।